पोलीस स्टेशनचे सायबर तपास पथक ज्याच्या नेतृत्व PI कनवटे करत होते, त्यांना अशी माहिती भेटली की आमची पोलीस स्टेशन हद्दीत एक गँग असा कार्यरत आहे जे लोकांकडून बँक खात्याचे किट आणि जे म्यूल अकाउंट तयार करायचे जे काही साहित्य आहे, जसे की डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, बँक अकाउंट, सिम कार्ड, हे सर्व असा एक पॅकेज करून सायबर फ्रॉडमध्ये उपयोगी जे खातं आहे तो तयार करून पुढे पाठवत होते। याच्यामध्ये आपल्या मुंबईतले 3 एजंट आम्ही अटक केलेले आहे आणि त्यांचे खाली काम करणारे सब एजंट म्हणून ज्या लोकांचे बायोमेट्रिक्स आणि इतर आयडेंटिटी यूज करून जे बँक खाते आणि सिम कार्ड वगैरे तयार केलेले, असा एक गँगचा पर्दाफाश डोंगरी पोलीस स्टेशनची टीमने केलेला आहे। याच्यामध्ये आतापर्यंत आम्हाला 3 आरोपी यांना अटक करण्यामध्ये यश आलेलं आहे आणि त्या व्यतिरिक्त 3 आरोपी त्यांना पण पोलीस स्टेशनला डिटेन करून त्यांच्याकडून पण चौकशी चालू आहे आणि त्यांना पण आरोपी याच्यामध्ये केलेला आहे। तर असे टोटल 6 आरोपी या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत आम्ही या गुन्ह्यात घेतलेले आहे। टोटल या तपासामध्ये सदरचे आरोपी यांच्याकडून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तपास केला असता त्यांच्याकडून टोटल 42 बँक पासबुक, 70 डेबिट कार्ड, 36 सिम कार्ड, 23 मोबाईल फोन, 3 लॅपटॉप, 1 टॅब, 12 बँक खात्याचे किट, 1 मोटर कार 4 व्हीलर असा एकूण 50 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आणि ह्या सर्व जे बँक खाते आणि इतर जे आम्हाला डेटा आणि जे सिम कार्ड वगैरे इतर गोष्टी भेटलेली आहे, याच्यामधून असा निष्पन्न झालेला आहे की NCCRP पोर्टलवर टोटल 38 खटले असे आहे ज्याच्यामध्ये या बँक खात्याच्या आणि सिम कार्ड किंवा इतर जे साहित्य यांचा वापर झालेला आहे। याच्यामध्ये टोटल 85 बँक खाते ज्यांचा सहभाग आतापर्यंत आम्हाला सापडलेला आहे आणि त्या बँक खात्याची माहिती आम्ही बँकाकडून माहिती घेतो आहे की त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये वापर झालेले खात्यामध्ये किती अमाऊंट लोकांचे गेला आहे। आतापर्यंत 17 खात्याची माहिती आमच्याकडे आलेली आहे 85 पैकी, आणि त्या 17 खात्यामध्ये 25 कोटी रुपये आतापर्यंत त्याची अफरातफर झालेली आहे आणि लोकांची फसवणूक तशी झालेली आहे। या सर्व 38 प्रकरणामध्ये महाराष्ट्रामधले काही प्रकरण आहे, UP, कर्नाटक, इतर सर्व राज्याचे हे सायबर फ्रॉड झालेले प्रकरण आहे। आणि पुढचे जे टीम्स आहे ज्यांना याच्याबद्दल इतर माहिती जे पाहिजे ते आम्ही त्या इतर स्टेट्स आणि इतर पोलीस स्टेशनला पण देतो आहे आणि याचा तपास पुढेही आता आमचा सुरू आहे। हे काम केलेलं आहे।